तर आज आपण बघणार आहोत की कापूसाच्या बोंडअळीसाठी जो सापळा आहे तो शेतामध्ये कसा बसवायचा। त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे कापसाची जी बोंडअळी आहे तिचं शास्त्रीय पद्धतीने नाव जे आहे ते हेलिकोवर्पा आर्मिजेरा त्याच्यावर लिहिलेलं आहे बघा। आणि ते बसवण्यासाठी आपल्याकडे आहे वरचं एक झाकण आहे ज्याला की आपण हे करणार आणि खाली एक असं नरसाळ्यासारखं एक स्ट्रक्चर आहे आणि खाली कॅरी बॅग जोडलेली खाली हिला बांधलेलं आहे म्हणजे ज्याच्यात वरून जर पाकळी पडली तर खाली इथं खाली पॅक होणार। हे खाली बांधलेलं असतं पतंग। आता ह्याच्यात काय आहे हेलिओर, याचं नाव हेलिओर आहे। मग आपण ह्याच्यातले हे फोडल्यानंतर आतमध्ये असं निघतं बघायचं। आतमध्ये निघल्यानंतर हे जे झाकण आहे याला तुम्ही इथं फिट करायचं, ह्याच्यामध्ये हे बसवायची ही। आता हिची व्हॅलिडिटी जी आहे ती 30 ते 45 दिवस आहे बसवल्यापासून। आता ही काय काम करते, ही एक प्रकारचा वासानं अट्रॅक्ट करणं, फेरोमॅन ट्रॅप म्हणतात इंग्लिश मध्ये। तर हे बसवल्यानंतर काय होतं, हिचा वातावरणामध्ये सुगंध पसरतो आणि या सुगंधाच्या दिशेनं आकर्षित होऊन त्याच्या पाकळ्यात आपलं बोंडअळीचे जे पतंग आहे तो येऊन याला चिटकतो आणि याच्या चिटकून मग याचा वास त्याला हे गेल्यानंतर ह्या ट्रॅप मध्ये फसतो। त्याला ट्रॅप म्हणायचं, सापळ्यामध्ये अडकतो आणि अडकून मग याला बाहेर निघायचा चान्स नाही, मग इथं येऊन जाऊन मरतो। हे आपल्याला शेतामध्ये बसवायचं आहे। बसवण्याची काय प्रक्रिया आहे, की कापसाच्या उंचीची एक काठी घ्यायची थोडी जास्त याची आणि ह्याला काय इथं हे दिलेलं आहे बघा, रबर ऑलरेडी आहे। पॅक जर करायचं असलं तर दोरी, आता ही काठी सरळ नाही, दोरीनं ह्याला ह्या साईडला इथं बांधायचं असं हे ट्रॅप लावलेला वरून या तीन ह्याच्यामध्ये असं फिट करायचा आणि असं ठेवायचं आणि त्याचे ऑब्झर्वेशन घेत चालायचं। पतंग जास्त संख्या जर आली तर समजून घ्यायची आपली नुकसानीची पातळी ओलांडलेली आहे। म्हणजे आपल्याला जेवढे पतंग यात जमा होतील त्यानुसार आपण ओळखायचं की नुकसानीची पातळी काय ठरणार याच्यानुसार